नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आता विषय असा आहे की अं, आपण सगळेजण यूट्यूबर म्हणून काम करतो. तर कसं आहे, हाईप नावाचे एक आपल्याला बटनचे म्हणजे ते टॅप करायचं आणि हाईप करायचं म्हणजे पुढं ढकला, हा व्हिडिओ चांगला आहे, हा लोकांनी बघण्यासारखा आहे, असा त्याचा अर्थ होतो. पण प्रॉब्लेम असा होतो की आता आपण हाईप करतो दुसऱ्यांना, त्याचे चान्सेस असतात फक्त 3च. मग कधी कधी असं होतं की एखाद्यानं आपल्याला हाईप केलेलं असतं आणि आपण त्याच्या अगोदर 3 जणांना ते रिटर्न केलेलं असतं किंवा आपण स्वतःहून पण केलेलं असतं. तर अशा वेळी प्रॉब्लेम निर्माण होतो. मग मला असं वाटलं की आता आपल्याला रेग्युलर सपोर्ट करणारे व्यक्ती असतात, त्यांना करणं ही आपली जबाबदारी असते. तर जर या आठवड्यात कुणी आपल्याला 3पेक्षा जास्त लोकांनी जर हाईप दिला असेल, तर आपण काय करायला पाहिजे, रिक्वेस्ट करून सांगायला पाहिजे की बाबा तर ह्या वीकमध्ये माझ्याकडची हाईपच संपली आणि पुढच्या वीकमध्ये मी तुम्हाला रिटर्न करते. तर अशा गोष्टी असतात. आणि एक दुसरा मुद्दा तो म्हणजे लाईव्हचा. लाईव्हवरती आपण आता काही रेग्युलर लाईव्ह असतात काही जणांच्या. तर माझ्यासारखे लाईव्ह न घेणारे पण असतात. मग अचानक आम्ही कोणाच्या तर लाईव्हला जातो. मग तिथं गेल्यानंतर ओळखतात लगेच. बरेच वर्ष आपलं चॅनेल जुनं असल्यामुळं लगेच ओळखतं, काय मग प्रमिलाताई कशा आहात, काय आहेत, काय असं सुरू होतं. आणि ॲफिलिएट मार्केटिंगच्या थ्रू आपल्याला त्या गोष्टी आपल्या सतत म्हणजे चालू असतात. मग आता ॲफिलिएट मार्केटिंगमुळं काय झालं, फेसबुकला, इन्स्टाला फॉलोअर्स वाढले आणि नवीन परत तो म्हणजे हा वाढला आपला, काय म्हणता येईल, हा वाढला, आवाका वाढला. त्यामुळं पण लोकांची हे झाली, आपल्याकडं हे बघणारी, आपल्या चॅनेलवरती लाईक सबस्क्रिप्शन, कमेंट, हाईप करणारी लोकांची संख्या वाढली. तर असं असतं हे सोशल मीडियाचं. ॲफिलिएट मार्केटिंग जेव्हा तुम्ही करायला सुरुवात करता तेव्हा खरोखर तुम्हाला एका विशिष्ट ह्याच्यावर तुम्ही जाता, बरेच लोक ओळखायला लागतात. आता फेसबुकला तर मला इतके फ्रेंड्स रिक्वेस्ट येतात, इतके येतात. आता ते सगळेच काय असे चांगले असतात असं नाही, काही लोक मुद्दाम म्हणून पण हे करतात. म्हणजे तर आपण ठरवायचं की बाबा आपण कोणाला रिस्पेक्टफुली, आपल्याशी कोणी रिस्पेक्टली बोलत असेल त्याच्याशी बोलाय. पण आपली पिढी अशी आहे की आपल्या पोटात अशी धडकीच भरते, हो कोणी असा मेसेज पाठवला. आणि आता मला तरी ते वर आपल्या दिसतं मोबाईलच्या वगैरे, तर एवढा काय विषय नसतो. आपण कुणाला किती रिप्लाय द्यायचा, काय करायचं, हा असतो मुद्दा. हा असतो की आपल्याला जर काम करायचं आहे तर काही गोष्टी आपण ह्या जाऊ दे तिकडं. मला पहिल्यांदा असं वाटायचं की लोक असे कसे म्हणतात, एवढी कमेंट्स येतात आणि तुम्हाला चांगलं म्हणणारे आणि वाईट म्हणणारे पण लोक इथं आहेत, असे ज्यांना अनुभव आलेला असतो ते म्हणायचे. मला पहिल्यांदा भीती वाटायची, बाबा आपण कसं आता एवढे लोकांना, पण नाही कोण रिप्लाय देत बसत नाही. यूट्यूबला ठीक आहे बाबा, फेसबुकचा आवाका तर काय विचारून काही, म्हणजे सारखं फ्रेंड रिक्वेस्ट. इन्स्टावर तुम्ही गेला तर लोक काय करतात, मला सपोर्ट करा, शॉर्ट टाकतात बघा. मला असं वाटलं की यूट्यूबवर पण आपण शॉर्ट टाकावेत. मला माझ्या अंतरंग चॅनेल आहे आणि ह्या चॅनेलला तुम्ही सपोर्ट करा, लगेच 10 मिनटात मी तुम्हाला रिटर्न करेन, असे शॉर्ट असू देत, काय असू, जेणेकरून सबस्क्रिप्शन वाढेल, जेणेकरून फॉलोअर्स वाढतील. तर सगळीकडे झालं आहे तो म्हणजे बिझनेस माइंड झालेत लोक. पैसे इथं याच्यावरून सोशल मीडियावर मिळतात म्हटलं, भरपूर इथं गर्दी झाली. तर असं म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण पण शिकलो, आपल्याला पण शिकता आल्या, असं झालं. तर सांगायचा मुद्दा हा की पहिल्यांदा मला भीतीच वाटायची फेसबुक आणि इन्स्टाची. पण आता बघितलं की बऱ्याच जणांच्या कमेंट बॉक्समध्ये चांगल्या कमेंटसोबत पण घाण पण कमेंट लोक करतात आणि मोठमोठी लोक त्याकडं साफ दुर्लक्ष करतात. म्हणजे जसं समाजात आपल्यासोबत चांगली लोक असतात तशी वाईट पण लोक असतात, तसंच मीडियाचं पण सेम आहे, कारण याच समाजातले लोक असतात.
तर असे काही कोण म्हणजे वाईट कमेंट करतच असं नाही, पण काही लोकांना म्हणजे असते सवय की बाबा फेसबुकला बोला की, बोल की, सांग की, कोण आहेस तू, असं एकेरी समोरच्या माणसाला माहीत नसतं तुम्ही कोण आहे, असं पण असू शकेल. पण आपण चला आपलं काम आपण करत राहायचं, चांगल्या गोष्टीकडं लक्ष द्यायचं, वाईट गोष्टीकडं दुर्लक्ष करायचं आणि आपण पुढं जायचं, पुढं जायचं, पुढं जायचं. कारण या जगात सर्वसामान्य माणसांना जशी लोकांना ठेवतात तशी थोर व्यक्तींना पण ठेवतात, असं आहे. आणि ते जरासं ॲक्च्युली मी काही पोस्ट बिस्ट टाकतच नाही, फक्त ॲडच टाकते आपल्या ॲफिलिएट मार्केटिंगच्या थ्रू. त्याच्यातून लोक ओळखायला लागलेत. पण मला तरी आत्तापर्यंत चांगली लोकं गाठ पडली नाही असं नाही, रिस्पेक्टफुली हे करतात. हा एक मी अनुभवाचा इतरांच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट्स वगैरे वाचल्यानंतरचा अनुभव सांगितला. तर चला, बोर झाला नसशीला, नाही नाहीतर बोर झाला असेल तर मला भीती वाटते. ठीक आहे, बाय बाय.